त्यानंतर निलेश लंके साहेब आमदार झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी 17 हायमॅक्स जवळपास 15 लक्ष रुपयाचं काम या ठिकाणी देवस्थान ट्रस्टला त्यांनी देखील या ठिकाणी दिलेलं आहे। या ठिकाणी पंचक्रोशीतील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारं हे दैवत आहे आणि सर्वच राजकीय पुढारी या ठिकाणी देवीला आपल्या निधीमधून काहीतरी आपला सहभाग या मंदिरासाठी असावा म्हणून प्रत्येक जण या देवीसाठी कोणत्या तरी माध्यमातून या ठिकाणी देणगी स्वरूपात मदत करीत असतं। 7व्या माळीचं जे नियोजन असतं, जी यात्रा संबोधली जाते या तुकाई देवीची, ते नियोजन कसं असतं? यात्रेमध्ये बैलगाड्याच्या शर्यतीचं नियोजन सर्व वाडेगाव आणि पंचक्रोशीतील गाडा मालक आम्ही एकत्र करतो, त्यांची मिटिंग लावतो वर संपूर्ण गाड्याचं नियोजन ते सर्व गाडा मालक करत असतात। आणि जी पालखी सोहळा असतो देवीचा, दसऱ्याच्या दिवशी म्हणा किंवा ज्या वेळेला आता देवी या ठिकाणी घटस्थापना होती त्या टायमाला, ते नियोजन कसं आहे? या ठिकाणी तुम्हाला प्रामुख्याने सांगतो की आमचे पूर्वज वाडेगावांमधून तुळजापूरला घाटासाठी पाणी घेऊन जात असत आणि प्रत्येक वर्षी हे सटवाजी बुवा